नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे एक वनस्पती आहे। तर ती वनस्पती कोणती आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता। कारण काही लोकांना माहीत पण असू शकते की ही वनस्पती कोणती आहे। तर ह्या वनस्पतीला आमच्या भागामध्ये घायपत म्हणतात। तर काही भागामध्ये ह्या वनस्पतीला केतकी पण म्हणतात। तर मित्रांनो, आपण मागच्या वेळेस ह्या ज्या घायपताची ही वनस्पती आहे घायपत, या वनस्पतीचा हा जो पाठीमागे जो सुरा निघतोय, जो एकदम असा कवळा कवळा सुरा राहतोय, तर त्याची आपण भाजी केली होती। तो सुरा घेऊन आपण घेऊन साळून आणि त्याची आपण भाजी केली होती। तर आता त्याच्या दोन प्रकारच्या भाज्या होतात। तर त्या दोन प्रकारच्या भाज्या, तर एक सूर्याची भाजी होते, जो कवळा कवळा निघतोय त्याची एक भाजी होते, आणि दुसरी भाजी त्या सूर्याला ज्या फुलं येतात तर त्या फुलांची भाजी बनवतात। तर मित्रांनो, इथं पण एकदम असं त्या सूर्याला एकदम असं भारी अशी फुलं आलेत। तर ते फुलं आज आपण तोडायला आलोय। तर आज अनुश्रीन मी आलोय तोडायला ते फुलं। तर आपण त्या फुलाची भाजी आज मी तुम्हाला कशी करतात ते पण करून दाखवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, व्हिडिओ छोटासा व्हिडिओ आहे, पण मित्रांनो एकदम भारी होणार आहे। कारण ही जंगलातल्या ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत ह्या नेहमी मित्रांनो खात जा। मी तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस सांगतो, जंगलातली ही आयुर्वेदिक वनस्पती राहतात ते अवश्य खात जा। कारण आयुष्य चांगलं राहण्यासाठी या वनस्पती खाणे। हे बघा मित्रांनो, अनुश्री आणि मी आलोय खाली। तर इथं अनुश्री उभी आहे आणि आता आपण हे बघा, हे इथं बरेच असे गायपतांची हे बघा गायपत येते, आणि इथं हाच तो सूर आहे। मित्रांनो बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आणि एकदम भारी असं या गायपाताच्या सूर्याला फुलं आलेत, हे बघा। आणि त्या सूर्याची भाजी ती पण एकदम भारी लागते, आणि याची पण एकदम भारी लागते मित्रांनो। हे बघा, एकदम असा मस्त असा बराचसा उंच आहे, जवळजवळ 30 फूट उंच आहे हा सूर्य। तर बघा मित्रांनो, आता आपण नाही का जे गायपाताची सूर आहे, तर तो सूर्य नाही का आता तोडायला चाललोय। कोयते पण काटे पण भरपूर आहेत, पण तुम्हाला तर माहिती आहे मी कोणत्या गोष्टीमध्ये जर म्हटलं तर एकदम पटा येते। त्याच्यामुळं आता आपल्याला तर काही तुम्हाला तर सांगायची गरजच नाही आहे। आता सगळ्यांनी माझे व्हिडिओ तर बघतातच, आणि आता ते काय आपण लगेच तोडायचं काम चालू आहे। आणि आता बघू, आता तोडून एकदम हळूवारपणे आता ते खाली जरा हळूहळूच घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ती फुलं आहेत ते पडले नाही पाहिजे जास्त। तर एकदम असा हळूवारपणे आता तोडून आता वाकवून घेतोय। तर बघू आता कशा हळूच पडते, एका जोरात पडत आहे, कारण ते बरंच 50 फूट उंच आहे ना। तर त्याच्यामुळं काही सांगता नाही येणार, आणि खाली अडचण असल्यामुळं ते काही एवढं काही म्हणजे मी पण काही जोरात हात लावू शकत नाही, लांब आहे जरा ना। तर बघा, आता पडला तेव्हा जोरात पडला, त्याला काही झालंच नाही। तर या बघा मित्रांनो, एकदम असे भारी फुलं आले ती, आणि ह्याच फुलांची आज आपण भाजी बनवणार आहे। हे बघा, इतकी भारी भाजी होते ही अशी। तर याला कोणी आमच्या भागामध्ये याला घायपत म्हणतात, काही भागामध्ये याला केतकी पण म्हणतात। तर तुमच्या भागामध्ये बाकीच्या इतरही ठिकाणी काय म्हणतात ह्या कमेंटमध्ये नक्कीच कळवा मला। आणि आता जे बाकीच्या बारीक बारीक ज्या खांद्या आहेत नाही का, तर त्या खांद्यात नाही का आपण आता एक एक तोडून, हे बघा हे अशा हातात आहे नाही का, तिथे एक एक तोडून घेणार आहे आता आपण, म्हणजे घरी न्यायला एकदम सोपं जाईल नाही का। आणि एक एक आता तोडायचं काम चालू आहे। कडकही एकदम असं एकदम लाकडासारखं वाटत आहे, इतकं कडक राहत आहे ना ते, तुम्हाला आवाज पण येत असेल पा कोयत्याने तोडताना, एकदम असं कडक राहत आहे। आणि काही लोक येत नाही का, हा जो सुरा राहतोय त्या सूर्याचा घराला लाकडा टाकीत येते वास म्हणून। तर काही भागांमध्ये आहेत ते वास्यांची लाकडं।
तर बघा आता आपण जी केतकीची भाजी आणली तर ती भाजी आता आपली मॅडम आहे तर ती छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे, कारण एवढी मोठी घ्यायची नाही आपल्याला. आपण ही भाजी नाही का इकडून पोपसंडे करून घेतले, कारण आपल्याकडं पण आहे पण ती जास्त अशी एकदम फुलं येत नाही का, फुलं चांगले नाही आहेत, त्याच्यामुळे ही आज आपण नाही का पोपसंडे करून घेणार आहे. तेव्हा मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मॅडम आपली. आणि ते छोटे छोटे तुकडे करून मग आपण घरी जाऊन मग ती भाजी कशा पद्धतीत आपण बनवणार आहे ती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. एकदम बारीक बारीक करायचं ना, आपल्याला पिशवीत बसेल अशी घे, जे पिशवी जड होईल असे नको घेऊ नाही का. हा ते नंतरचं आपण दाखवू, आता घे तुकडे करून घे. आम्ही काल आलो होतो, आयुष मी अनुश्री आम्ही काल आलो होतो पोपसंडीला, त्यांना करवंद खायचे होते. मग करवंद आपल्याकडं नाही येते, त्याच्यामुळं आपण काय आणि ही आयुर्वेदिक भाजी असते, जास्त आयुर्वेदिक राहते. आणि रानातल्या भाज्या ह्या अवश्य खावा, मी प्रत्येक वेळेस सांगतो, कारण आणि हे तोडायला ना एकदम असं एकदम कडक राहत आहे, एकदम लाकडासारखंच एकदम, कोयत्याने तुटत नाही. तर मित्रांनो आता आपली मॅडम आहे तर ती मॅडम आता आयुष आणि दोघं बसलेत मम्मी, आणि ते आता कशी बनवणार आहेत म्हणजे ते फुलांची कशी तोडणार आहेत तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर आता कशा पद्धतीत बनविते ते फुल आहेत ना, हे असे करायचे, ह्या मधला नळ काढून टाकायचा, नाही त्याने कडू होते नाही का. मध्ये अशी जी बारीक काडी सारखं दिसतंय ते कट ते तसंच त्याला चिटकूनच राहत आहे ना. बघा मित्रांनो ती कशी बनवतात, ते बनवायचं पण आता मी पण थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. हे बघा हा जो नळ हा मला पण नाही आली बरं का. हे बघा अशी थोडीशी, हे बघा हे बघा तुटला हा, अशा पद्धतीत हे बघा काढायचं. हे बघा हे नाही का, हा जो आहे हा नळ पुढं, याला नळ म्हणतात का काय म्हणतात मलाही माहित नाही. तर हा काढून घ्यायचा, असं थोडक्यात असं लावून धरायचा आणि तो यालाच सोडून द्यायचा. म्हणजे फुलं आहेत तर ते फुलं आहेत नाही का, अशा पद्धतीत हे फुलं घ्यायचे. हे फुलं घेतले का याची भाजी बनवायची. तर हे चालू काम यांचं, हे असे घेऊ नको ना, हे कोण घेतं आयुष नको घेऊ, तुम्हाला नाही जमत तुम्ही नका करते, मी मला आम्ही इकडं काय एकदम इझी आहे, एकदम असं म्हणजे पटापट होतं. हे बघा त्याने कडू होते काही कडू होते ना, म्हणजे इकडं करीत ना त्या हे असं करत घेतच नाही मधला, मग ते शिजवायचं पिळायचं. तुमच्याकडून निघायचे का ना, हे पण थोडस वापर तो आताच राहून जातोय मध्ये केव्हा राहते. बघा मित्र आता नाही का आपण भाजीचे नाही का हे वरचे काढून घेतले ते बघा, नंतर मग हे असं राहत आहे. तर आता आम्ही भाजी खुडीत होतो, तर भाजी खुडता खुडता आता आमचे सोयरे आले ती, मग ती म्हणते मग या भाजीचं तुम्ही खाते ते भाजी. हा ही भाजी म्हणजे पहिले जुनी लोक खायची, आणि ह्या भाजीपासून आहे ना माणसाची सांताना दुखती नाही, म्हणजे अशी जुनी लोक सांगते. हा ना, आम्ही प्रत्येक वर्षी एकदा तरी ही भाजी खातोय. ते मामा पण म्हणतात लय वर्ष जगले ना तुमचे वडील. वडील जवळजवळ 110 वर्ष जगले होते. हा बरंच वय झालं होतं नाही का त्यांचं.
पण ते एकदम शेवटपर्यंत एकदम असं एकदम असं ताट याच्यामध्येच राहायचं, असं वाकून असं चालतच नव्हते ना. शरीर होता तसंच होता बाबा. बाबाने भाज्या खायच्या अशा आहे ना रानात. हा, रानातल्या भाज्या पहिल्या म्हणजे ही म्हातारी माणसं सांगायची ना, पहिल्या भाज्या लय भेटायच्या आपल्या रानामध्ये. तर हे पण लय आवडायचं, हे काय खायचं. ते म्हणजे इकडं तुमच्या भागामध्ये कंदमुळे पण भरपूर राहतात ना, हा, त्याच्यामुळे मग जास्त आयुष्य जास्त लोक जगत आहेत. आणि आगोट लागली एकदा पाऊस पडला ना का मग रानातल्या भाज्या भरपूर आणतात म्हणजे अजूनही. इकडं कोणकोणत्या भाज्या राहते ते? इकडं चित्रुकाची भाजी, सायेची भाजी, परत दाप्याची भाजी, बियाची भाजी, आणि अशा म्हणजे रानातून सोंडग्याची भाजी, कवदरी नाही का राहते, आसवल्याची भाजी, आळवाची भाजी, बोकरीची भाजी. इकडे लय भाज्यांचा लय प्रकार आहे तिकडे. हा म्हणजे जवळजवळ महिना जरी गेला तरी संपायच्या नाही भाज्या. हा, फक्त आणणारा पाहिजे, खाणारा पाहिजे. कोंबड्याची भाजी फक्त आणणारा पाहिजे. म्हणजे रोज एक भाजी जरी केली तरी ती महिनाभर आरामात जाणार. उंबरांची भाजी करायची. तर बघा आता जी आपण गायपाताला जो सुरा येतोय आणि त्या सुऱ्याची भाजी करून दाखवली होती, तर ती भाजी ह्याच चुलीवर आपण केली होती. तर ती भाजी कशी बनवली होती ती मारुती दादाच्या चॅनलला आपण टाकली होती, तेव्हा माझा चॅनल नव्हता. आणि आता हेच गायपात्याचे त्या सूर्याला जो वर फुलं येतात त्या फुलांची आज आपण भाजी बनवणार आहे. तर ती भाजी कशी होते, तर आता ही भाजी आपण आहे ना कढई ठेवली, चूल पेटवले आणि चुलीवर एकदम गावरान पद्धतीत आपण ठेवणार आहे आणि त्याच्यात आता आपण ही भाजी टाकणार आहे. तर हे बघा मित्रांनो, आता ही भाजी आपण आहे ना का स्वच्छ धुवून धुवून मग अशी त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे आणि ही एकदम चांगली शिजवून घेणार आहे. कारण कशी ही भाजी आहे नाही का गायपाताची, त्याच्यामुळे ती नाही का नरडी अशी कडकडा खाते. तर ती कडकडा खाऊ नये म्हणून आपण नाही का एकदम चांगली एकदम अशी शिजवून घेणार आहे. एकदम असं 15-20 मिनिटं ना एकदम चांगली उकळी घेणार आहे. तर मित्रांनो, आता आपली भाजी आहे नाही का शिजात घातले. तर शिजात घातले त्याच्यामुळं आता आपण 15 मिनिटात आपण कांदे आहेत नाही का कांदे कापून घेऊ. तर हा कांदा आहे नाही का आडवा उभा कापून घ्यायचा भाजीसाठी एकदम असं मस्त. हे बघा आता कांदा कापायचं काम चालू आहे. ही भाजी आहे नाही का आयुर्वेदिक म्हणतात, कारण आपला जो सोयऱ्याने सांगितलंच तुम्हाला का जुने लोक आहेत नाही का ही भाजी खायची. तर मग जेव्हा असं एकदम बारीक असं कांदा कापून घ्यायचा, तेव्हा एकदम मस्त असा बारीक कांदा कापलाय. सुरी पण एकदम भारी, हिला धार पण लय भारी राहते. म्हणजे अशी मस्त प्रकारे आता भाजी बनवणार आहे. झाला एक कांदा आपला कापून झालाय. 2-3 असे बारीकले कांदे घेतलेत, 4 घेतलेत आपण. 3च कापू, कारण जास्त पण नको आपल्याला, कारण भाजी काही जास्त नाही. थोडक्यातच आपण कांदा भुजायला पण कांदा लागत नाही का, त्याच्यामुळे म्हणजे मिडियम साईजच कांदा येते एकदम. डोळ्याला कडू आली. आता आपला कांदा कापून झालाय. आता आपण बनवणार आहे भाजी. तर बघू आता भाजी शिजली आहे का नाही, थोडीशी आपण उचकून बघू. कारण 10-15 मिनिटं झाली ती.
आता आपली भाजी एकदम मस्त अशी शिजले. तर आता ही भाजी आपण आहे ना उतरून आणि पिळून घेणार आहे. ही बघा एकदम मस्त अशी शिजले. हातही जळाला शिजले. आणि आता आपण ती उतरून याच्यात परातीमध्ये घेणार आहे. आपला कांदा तर झालायच कापून. भाजी आपण परातीत ओतून घेणार आहे. म्हणजे गार एकदम पटक्यात होईल. एकदम भारी असे शिजून गेले. तर बघा मित्रांनो, आता आपली भाजी गार होते. तर तोपर्यंत आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. तर आपण याच्यामध्ये ना 2 ते 3 चमचे, छोटा चमचा आहे हा, एकदम छोटा चमचा त्याच्यामुळे 3 चमचे तेल टाकतोय. तर तेल टाकून झालंय आपलं. आता आपण जिरा मोहरी टाकणार आहे. तर त्याच्यामध्ये आता जिरा मोहरी आपण टाकणार आहे. त्याला ना चांगले उकळी आले तर मग ते जळू नये म्हणून आता आपण जिरा, आणि याच्यामध्ये ना जिरा आणि मोहरी एकत्रच केलेली आहे. ही जरा तडकून घेऊ आपण. हळद नंतर टाकणार आहे आपण नंतर. तर आता आपलं जिरा आणि मोहरी तडतडली आहे जरा. तर आता आपण कांदा टाकून घेऊ. जरा कांदा टाकून आता आपला कांदा टाकून झालाय. आता आपण हळद टाकणार आहे. त्याच्यात हळद थोडी टाकली. तर मित्रांनो, याच्यात कोणी कोणी हिरवी मिरची पण टाकीत आहे. तर आज आपल्याकडे हिरवी मिरची नाही आहे, त्याच्यामुळं आपण आज लाल तिखटच टाकणार आहे. हे थोडे येत नाही का, ही मिरची आहे, लाल तिखट मिरची आहे, तीच आपण थोडी टाकणार आहे. 2 चमचे टाकले आणि थोडीशी हळद टाकणार आहे. हे आपलं टाकून झालंय. कांदा आपला चांगला लालसर झाला. आपण जरा हलवून घेऊ. आणि ही पिळून घ्यायची अशी. तर हे बघा एकदम अशी मस्त प्रकारे अशी पिळून घ्यायची. एकदम फार पाणीच ठेवायचं नाही तिच्यामध्ये. हे बघा एकदम अशी, एकदम जे मोठमोठाले होते ना, हे बघा ही अशी जी होती ती एकदम आता बारीक होऊन गेली. डायरेक्ट असा भुगाच झालाय. मस्त असा भुगा झालाय. गोल करायचे का? तर ते गोळे येत नाही का नंतर फोडायचे. आता आपण केलेत असे गोल गोल गोळे. आणि मुळ्याची जशी भाजी बनवितात ना अशीच बनवायची. पण एवढंच का, मुळ्याची भाजी जास्त शिजवी होती नाही आणि ही भाजी जास्त शिजवायला लागते. तेव्हा 2-3 गोळे होते मोठमोठाले. ही कशी आयुर्वेदिक भाजी आहे. ह्या अशा आयुर्वेदिक भाज्या ह्या माणसाने म्हणजे खावाच जरूर नाही का. कारण जुने लोक 100 वर्ष जगले. आपण साधा सगळं असून आपल्याकडं आपण 100 वर्ष जगणार नाही. कारण आपल्याला रोगच तेवढे आलेत आता. मस्त असं आता आपले 3 गोळे झालेत तयार. मस्त झाले 3 गोळे. आता आपण या देव ठेवून इकडं. आणि भाजी आहे ना का अशी थोडी मोकळी करून घ्यायची. तेव्हा पूर्ण अशी मस्त मोकळी होती झाली. पुरा अशी भाजी झाली. आणि याच्यामध्ये टाकणार आहे आपण मस्त अशी हलवायची. एकदम जाळ एकदम आपण कमी ठेवलाय बघा. एकदम अशी कमी जाळामध्येच आहे ना मस्त अशी भाजी उमून द्यायची. आता ही 5 मिनिटं आपण अशीच ठेवणार आहे उमामध्ये. उमून आणि मीठ नाही का तिच्यामध्ये मीठ नंतर टाकायचं त्या भाजीमध्ये.
म्हणजे तिला चवी वेगळीच चव येते, मस्त अशी चव येते. त्याच्यामुळे या भाजीला नाही का जस त्याच्या याच्यानुसार ज्याला जशी खारट आळणी कशी लागते त्याच्यानुसार मीठ टाकायचं. आता ही माझ्या पद्धतीनं ही बनवली भाजी, तर तुम्ही थोडी वेगळ्या पद्धतीनं पण बनवू शकता. म्हणजे कोणी हिरवी, मी आता कशी लाल मिरची टाकून बनवले, तुम्ही हिरवी मिरची टाकून पण बनवू शकता. मी कसे आता खेडेगावामध्ये कधी कधी मग आता आपल्याला इथून राजूर लांब आहे, 5-6 किलोमीटर लांब आहे, मग तिथपर्यंत हिरव्या मिरच्या आणायला जाणे म्हणजे आपल्याला शक्य नाही ना. मग आपण लाल मिरची होती म्हणून आपण लाल मिरचीमध्येच आता हे करून देणार आहे. आता आपण एकदम कमी जाळामध्येच निदान एकदम ही भाजी करून घ्या. मस्त असं आता आपली भाजी शिजली मित्रांनो. आता मी भाजी खाऊन बघतो मग सांगतो. तळा बाजू तर मित्रांनो, आजची भाजी गायपताच्या फुलांची भाजी इतकी भारी झालंय. आता ती मी खातोय पण चांगली झाली त्याच्यामुळं खातोय. तुम्ही पण कुठं भेटले तर तुम्ही करून बघा कशी लागते मित्रांनो. आज ही गायपताची भाजी बनवली मी, खाल्ली पण. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.